गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण दुसऱ्या सत्रामध्ये आहोत आणि ह्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण वेगवेगळे व्याख्यान ऐकणार आहोत. आजच्या व्याख्यानाची सुरुवात मी R.H. राठोड, तंत्रनिकेतन मधील विविध विभागाची थोडक्यात तसेच संगणक विभागाची ओळख करून देणे आणि केस स्कीम बद्दल माहिती देणे ह्या विषयावर मी तुमच्या सोबत 15 ते 20 मिनिटे बोलणार आहे. मी सुरुवातीला मी ॲज अकॅडमिक कोऑर्डिनेटर आय विल इंट्रोड्यूस 3 डिपार्टमेंट्स फ्रॉम दिस इन्स्टिट्यूट. In fact 4 डिपार्टमेंट्स. पहिला सायन्स अँड ह्युमॅनिटीज. सायन्स अँड ह्युमॅनिटीज मध्ये फर्स्ट इयरला ऍडमिट झालेले स्टुडंट आहेत तुम्ही लोक, तिथे अटॅच असता फर्स्ट सेमिस्टरला. त्यांचे समन्वयक श्री PV ठाकरे सर आहेत आणि त्यांच्यासोबत डॉक्टर JV चव्हाण. PV ठाकरे सर तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत. डॉक्टर JV चव्हाण मॅडम मला केमिस्ट्री शिकवणार आहेत आणि इतर स्टाफ आहे. एवढा मोठा स्टाफ आहे की मला त्यांचे नावं माझ्या तोंडावर सध्या नाही आहेत, कारण की कम्प्युटर डिपार्टमेंटला वेगळे टीचर असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगला वेगळे असतील, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला वेगळे असतील. त्यानंतर सेकंड सेमिस्टर जेव्हा सुरू होईल तुमचं, त्यावेळेस सेकंड सेमिस्टर मग तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला अटॅच व्हाल. ठीक आहे. तर फर्स्ट इयरला म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, ICT, वर्कशॉप प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, योगा असे काही विषय राहणार आहेत. आपण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ह्या संस्थेमध्ये 3 डिपार्टमेंट्स. चौथा डिपार्टमेंट मी तुम्हाला आताच इंट्रोड्यूस करून दिला, सायन्स अँड ह्युमॅनिटीजचा. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये मी स्वतः R.H. राठोड, समन्वयक, कोऑर्डिनेटर. त्यानंतर माझ्या सोबत श्री GP दातीर सर आणि कुमारी SS पाटील मॅडम. सोबतच इतर स्टाफ जवळपास 5 ते 6 इतर स्टाफचा समावेश आहे त्याच्यामध्ये. मी माझ्या डिपार्टमेंटचे नावं जर घेतले त्या अधिव्याख्यात्यांचे, तर मला सिव्हिलचे पण घ्यावे लागतील आणि इलेक्ट्रॉनिक्सचे पण घ्यावे लागतील, जे माझ्या डोक्यामध्ये सध्या तरी पूर्ण पाठ नाही आहे. म्हणून त्यासाठी ओरिएंटेशन आहे तुमच्यासोबत माझं पण होऊन जाईल. आता सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये पाहूया. खोने सर इन्चार्ज HOD आहेत आणि 10 लोकांचा इतर स्टाफ. आता त्या 10 लोकांची नाव मी घेणार नाही, एका व्यक्तीचं नाव सफिशियंट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये श्री RM घरत सर इन्चार्ज HOD आहेत ते, आणि श्री SR मोलके सर ते त्यांच्या सोबत आहेत. सोबतच त्यांच्याकडे अजून एक पोर्टफोलिओ आहे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. तो पण त्यांच्याकडे एक वेगळे डिपार्टमेंट आहे आणि इतर 5 ते 6 लोकांचा स्टाफ. मग त्याच्यामध्ये टीचिंग फॅकल्टी आहे आणि सोबतच तुमचे नॉन टीचिंग फॅकल्टी पण आलेले आहेत. त्यानंतर आपल्या ह्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. ह्या ऍक्टिव्हिटीजला पूर्ण कोऑर्डिनेट करणं वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधल्या म्हणतो, फक्त एका डिपार्टमेंट मधल्या नाही. ते कोऑर्डिनेट करणं अर्थातच ते माझ्याकडे त्याचं काम आलेलं आहे. आणि डिपार्टमेंटमध्ये इंटर डिपार्टमेंटल जर काही ऍक्टिव्हिटीज असतील, सोबतच कुमारी SS पाटील मॅडम आहे, त्या सुद्धा त्या ऍक्टिव्हिटी कंडक्ट करत असतात. मग ते स्टाफच्या असतील नाहीतर मग विद्यार्थ्यांच्या. काल तुम्ही आणि इन्स्टिट्यूट मध्ये फिरून तुम्ही प्रत्येक विभागाची माहिती घेतली. लायब्ररीमध्ये गेला होता आणि त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला बरेच बुक्स पाहायला मिळाले असतील. तुमचा BT कार्ड तयार होईल आणि तुम्हाला 2 ते 3 बुक्स आता लायब्ररीनी जे काही पॉलिसी ठरवलेली असेल आणि सोबतच डिपार्टमेंटची काही पॉलिसी असेल त्यानुसार तुम्हाला बुक्स घेण्याची परमिशन मिळते. कुठल्याही प्रकारचं बुक तुम्हाला बाहेरून विकत घेण्याची गरज नाही, आवश्यकता भासत नाही. आणि काल मान्य आचार्यांनी सांगितलेलंच आहे की कुठल्याही प्रकारची आपल्याला ट्युशनची आवश्यकता नाही. परत एकदा मी रिमाइंड करतो ही गोष्ट, ही परत एकदा स्टेटमेंट मी परत बोलतो की तुम्हाला पॉलिटेक्निक मध्ये कुठल्याही ट्युशनची आवश्यकता नाही आहे. आवश्यकता त्यांनाच आहे जे इर्रेग्युलर असतात. इथे कोणीही प्रमोट करत नाही आणि कोणीही तुम्हाला ट्युशन लावा असं म्हणणार नाही. रेग्युलर क्लास करा तुम्ही. सकाळी 10:30 वाजता या, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं हे पॉलिटेक्निक सुरू राहणार आहे. 30 ते 1:50 ही लंच ब्रेक आहे तुम्हाला. 1:30 ला त्यानंतर 75% अटेंडन्स ही महत्वाची आहे. 3 डिपार्टमेंट तुमची काल ओळख झालेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंट सोबत तुमची ओळख झालेली आहे. लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात, लायब्ररीमध्ये तुम्हाला बरेच पुस्तकं पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पुस्तकं तुम्हाला मिळणार आहेत. आणि BT कार्ड झाल्यानंतर काही दिवसानंतर ते रिटर्न करायचं आहे. तुमचं लायब्ररीमध्ये येणं जाणं हे चालू असायला पाहिजे. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मोबाईलला बंदी आहे. 50 रुपयापासून सुरुवात होते, 500 रुपयापर्यंत दंड. तो पालकांना भुर्दंड बसू त्याची काळजी घ्या की अननेसेसरी मोबाईल हा हँडल करायचा नाही. आपली संस्थेची परंपरा आहे चांगले विद्यार्थी घडवणे आणि चांगले विद्यार्थी चांगल्या पदावर आज कार्यरत आहे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुमचं सगळ्या इव्हेंटमध्ये असायला पाहिजे. मी ऍज अ
अकॅडमी कोऑर्डिनेटर तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या इथे स्पोर्ट्स पण होत असतात. ह्या स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. मुलींचे स्पोर्ट्स असतात, मुलांचे सुद्धा स्पोर्ट्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे आणि आपल्या मुलांना तिथे वाव द्यायचा. त्यानंतर आपल्या इथे गॅदरिंग पण होतं, सोशल गॅदरिंग. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करणार, मला खात्री आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात तो कार्यक्रम आपला होत असतो गॅदरिंगचा. वेगवेगळे दिवस आपण साजरे करत असतो. जसं आता 19 तारखेला इंजिनियर्स डे पण आहे, तो आपल्याला साजरा 15 सप्टेंबरलाच इंजिनियर्स डे असतो. पण काही सुट्ट्यांच्यामुळे आणि काही आपले जे डिग्नेटरीज येणार आहेत तर त्यांच्या अवेलेबिलिटीमुळे आपल्याला थोडासा तो पोस्टपोन करून 19 तारखेला घ्यावा लागत आहे. आणि मध्यंतरी 18 तारखेला पालक सभा आहे, डिपार्टमेंट वाईज पालक सभा. 18 तारखेला 3:30 वाजता आपले पालक आपापल्या डिपार्टमेंटमध्ये, आपापल्या विभागामध्ये पालक सभेसाठी आले पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या पालकांना इथे आणण्याची जबाबदारी ही शेवटच्या टप्प्यात वळूया माझ्या ह्या भाषणाच्या, माझ्या ह्या व्याख्यानाच्या. तुम्ही msbt.org.in सगळेजण वेब यूज करता. URL यूज करायचं तुम्हाला www.msbt.org.in. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज भेटतील. उजव्या साईडच्या पेज मध्ये तुम्हाला बऱ्याच काही दुसऱ्या पत्रव्यवहार झालेला असतो किंवा होणार असतो इन्स्टिट्यूटला, स्टुडंटला, त्याच्याबद्दल सुद्धा तिथे माहिती दिलेली असते. तुम्हाला करायचं काय आहे, लेफ्ट साइडला जाऊन अकॅडमिक कॅलेंडर नावाचा एक शब्द आहे तिथे. अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे ह्या वर्षाचा 2024-25 ह्या वर्षाचा तुम्हाला MSBT कॅलेंडर पाहायचं आहे. 2 सप्टेंबर पासून आपलं हे फर्स्ट इयरचं सत्र सुरू झालेलं आहे आणि ते होणार आहे एंड 30 नोव्हेंबरला. 2 सप्टेंबर पासून आपण ओरिएंटेशन प्रोग्राम घेत आहोत. काल पण झाला, आज पण होत आहे आणि 1-2 दिवसानंतर अजून सुद्धा काही कार्यक्रम होतील, मुलींच्या संदर्भात असतील किंवा मुलांच्या संदर्भात. हे ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. तुम्हाला ह्या आठवड्याभरामध्ये काहीही शिकवल्या जात नाही अकॅडमिक्सच्या वर. हे शिकवायला सुरुवात करते. त्यानंतर ICT हा कॉमन सब्जेक्ट आहे तिघांच्याही ब्रँच, तिन्ही ब्रँचला हा कॉमन सब्जेक्ट आहे ICT. EGP किंवा त्याला EGE म्हणतो काही ठिकाणी आपण, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, म्हणजे हा ड्रॉइंगचा विषय आहे. तो पण तिघांनाही कॉमन आहे, पण सिलेबस मात्र थोडा बदल आहे, थोडा त्याच्यामध्ये बदल आहे. तर 2 तारखेला 2 सप्टेंबरला हा सत्र सुरू होतो आणि 30 सप्टेंबरला बंद होते, 30 नोव्हेंबर 2024ला. 2 टेस्ट होत असतात तुम्हाला ह्या सत्रामध्ये. 2 टेस्ट होतील. फर्स्ट PA टेस्ट म्हणतो त्याला, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट म्हणतो PAT, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट, PAT 1 PAT 2. ह्या दोन्हीही टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. एक टेस्ट जी होते ती 30 मार्काची होते, दोघांचा ऍव्हरेज घेतला जातो आणि तो जेव्हा तुम्ही एंड सेमिस्टरला, जेव्हा तुम्ही परीक्षा देता, मुख्य परीक्षा देता, 70 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये हे ऍड केले जाते. आणि ही टेस्ट मार्क्स तुम्हाला द्यायची आहे 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान. त्यानंतर दुसरी टेस्ट होते 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरच्या मध्ये. 27, 28, 29 3 पेपर आहेत. त्यानंतर एंड सेमिस्टर 30 नोव्हेंबर झाला तुमचा. 30 नोव्हेंबर आला, आता तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे, म्हणजे 70 मार्काच्या पेपरला आणि प्रॅक्टिकल एक्झामला. प्रॅक्टिकल एक्झाम तुमची स्टार्ट होते 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 मध्ये. आणि तुमची थेरी परीक्षा सुरू होते 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर. 7 डिसेंबरला शेवटचा प्रॅक्टिकल झालं. 1 दिवसाचा आराम, 1 दिवस आराम करा. 9 तारखेला तुम्ही पेपरला अपियर व्हा 70 मार्काच्या. तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो. आता रिझल्ट पर्यंत आलो मी. रिझल्ट डिक्लेअर होतो तुमचा 4थ्या वीक मध्ये जानेवारीच्या. डिसेंबर मध्ये परीक्षा संपली आणि शेवटी जानेवारीच्या शेवटी तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होतो आणि लगेच 1 तुमचा सिलेबस जो आहे, मी सध्या CO1K चा सिलेबस डाउनलोड केलेला आहे. आता हा सिलेबस तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, परत तुम्हाला तीच वेबसाईट ओपन करायची आहे www.msbt.org.in. कोणत्याही परीक्षेच्या अकॅडमिक्सच्या कामासंबंधी तुम्हाला www.msbte.org.in ह्या वेबसाईटवर जावं. डोक्यात फिट करून घ्यायचं आहे msbt.org.in. याच्यावर गेलात तुम्ही तर तुम्हाला NEP 2020 कंप्लायंट केस स्कीम नावाचं एक लिंक दिसेल. याच्यामध्ये पहिला जो सब्जेक्ट आहे हा करिक्युलम मी डाउनलोड केला, तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता. असं मी तर आवाहन करेल इथे जे फर्स्ट इयरचा स्टाफ बसलेला आहे त्यांना, कोणी टाकू नका, सिलेबस टाकू तुम्ही ना करिक्युलम टाका, ठीक आहे. तर पहिला सब्जेक्ट जो आहे तुमचा यामध्ये
तो आहे बेसिक मॅथमॅटिक्स. आपण त्याला एब्रिव्हिएट केलेला आहे BMS. काय केला? BMS म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स. त्याचा कोड जो आहे, कोर्स कोड, तो पण लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. 2 ट्युटोरियल आहे, कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल नाहीये, मात्र SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट. बेसिक सायन्स मध्ये 2 पार्ट्स येतात. एक येतो फिजिक्सचा आणि दुसरा येतो केमिस्ट्रीचा. फिजिक्स आणि केमिस्ट्री तो आहे 4 तासाचा. 2 तास केमिस्ट्रीसाठी आहे आणि 2 तास फिजिक्स साठी आहे. आणि प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये. केमिस्ट्री लॅब मध्ये केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होईल, फिजिक्स लॅब मध्ये फिजिक्सचं प्रॅक्टिकल होईल. सगळ्यांनी फिजिक्स लॅब पाहिली असेल, सगळ्यांनी केमिस्ट्री लॅब सुद्धा पाहिली असेल. याचा 70 मार्काचा ऑनलाईन पेपर होतो आणि याला सुद्धा SLA आहे. आता SLA मध्ये तुम्ही असाइनमेंट, तुम्हाला होऊ शकते असाइनमेंट मिळेल, होऊ शकते तुम्हाला क्विज मिळेल, होऊ शकते तुम्हाला दुसरं कुठलं तरी होमवर्क मिळेल आणि हे पूर्ण सेमिस्टर भर चालत राहणार आहे. आणि त्याचा सुद्धा असेसमेंट होते आणि त्याला सुद्धा 25 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे 25 मार्काचा पेपर प्रॅक्टिकल एक्झाम, 25 मार्काचं प्रॅक्टिकल, असे 50 मार्क त्याला आणि 25 मार्काचं SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट. त्यानंतर येते कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलचा अर्थ इंग्लिश. कम्युनिकेशन स्किल हे 3 तासाचं आहे, म्हणजे आठवड्यातून 3 तास. सोमवारी जर असेल, मंगळवारी असेल, बुधवारी असेल, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार लेक्चर होणार नाही, म्हणजे 3च तास. कुठल्या तरी 3 दिवशी हे तास होतील आणि 2 त्याचे प्रॅक्टिकल्स, लॅबोरेटरी लर्निंग. याला सुद्धा SLA आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो विषय आहे, हा तिन्ही डिपार्टमेंटसाठी 3 वेगवेगळ्या दिवशी राहील. त्याला ड्रॉइंग हॉलची गरज पडते. 2 ड्रॉइंग हॉल आहेत आपल्याकडे, एक ह्या टोकाला, एक त्या टोकाला, फर्स्ट फ्लोअरच्या. आपण त्याला नाव दिलेलं 101 आणि 110. 101 सुरुवात झाली, 110 एंड झाली. हे दोन्ही काय आहेत? ड्रॉइंग हॉल आहेत, जिथे तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे असतात. एक थेरी आहे, त्याला फक्त एकच थेरी आहे आणि 2 तास त्याचं प्रॅक्टिकल आहे. सोबतच SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट पण आहे त्याला. त्यानंतर FICT, फंडामेंटल ऑफ ICT. आता जो फंडामेंटल ऑफ ICT आहे, हा कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट आहे. प्रत्येकाला कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणून हा सब्जेक्ट इन्क्लूड केला आहे MSBT ने. आणि ह्यासाठी सुद्धा फॅकल्टी ह्या वेगवेगळ्या असतील. तुम्हाला जनरली जो काही कम्प्युटर हँडल करण्यासाठी जे काही लागत असते, आवश्यकता असते, जसा वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, त्यानंतर इंटरनेट आहे, त्यानंतर कुठला केबल लागतो त्याला, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, ह्या ICT मध्ये तुम्हाला शिकवल्या जाईल. आणि त्यानंतर शेवटचा सब्जेक्ट इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस. इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस म्हणजे हा वर्कशॉपचा प्रॅक्टिकल आहे. हा 4 तासाचा प्रॅक्टिकल आहे आणि याला SLA नाहीये. आणि शेवटचा आहे योगा अँड मेडिटेशन. योगा अँड मेडिटेशन इथेच होत जाईल तुमचा पूर्ण क्लासचा एक. असे 3 क्लासेसचे 3 वेगवेगळ्या दिवशी योगा अँड मेडिटेशन हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि प्रत्येक मी जेवढे सब्जेक्ट आता वाचलेत, प्रत्येक सब्जेक्टला वेटेज आहे, मार्क्स आहेत. आणि हे मार्क्स तुम्ही जर का प्रॉपरली हे सब्जेक्ट जर का तुम्ही प्रॉपरली केलं, तर तुम्ही शांततेने 2nd सेमिस्टरला रिच होऊ शकता. तंत्रनिकेतन मधील विविध विभागांची थोडक्यात, तसेच संगणक विभागाची ओळख करून देणे आणि केस स्कीम बद्दल माहिती देणे. संगणक विभागाची थोडक्यात माहिती मी सांगतो, ते थोडीशी राहून गेली होती माझ्या ह्या बोलण्यामध्ये, केस स्कीमच्या मध्ये बोलण्यामध्ये, की आम्ही 3 जण आहोत आणि सोबत आमच्या 5 जण आमच्या सोबतीला आहेत. असे आम्ही 7 ते 8 ते 9 लोकांचा आमचा स्टाफ आहे. सोबतच एक क्लास 4 आणि एक लॅब असिस्टंट. 8 कम्प्युटर लॅब्स आहेत. इंटरनेट लॅब पाहिली असेल तुम्ही, नेटवर्किंग लॅब पाहिली असेल तुम्ही, डिजिटल लॅब पाहिली असेल, त्यानंतर हार्डवेअर लॅब पाहिली असेल. ह्या वेगवेगळ्या लॅब्स आहेत. 2 बिल्डिंग्स मध्ये त्या पसरलेल्या आहेत. टोटल 8 लॅब, कम्प्युटर लॅब. ह्याची थोडक्यात माहिती माझ्या डिपार्टमेंटची होती.